ज्याला शिक्षण आणि ॲडमिनिस्ट्रेशन इथलं आरक्षण आपल्याला बघायचं असेल तर दॅट इज परमनंट आहे. बर. आणि ते परमनंट आपण असं याच्यासाठी बघितलं पाहिजे की हिंदू धर्मातले दोन विचारसरणी आहे. एक वैदिक विचारसरणी आहे आणि एक संतांची विचारसरणी आहे. संतांच्या विचारसरणीचं कधीच राज्य देशावर आलं नाही, पण वैदिक विचारसरणीचे राज्य अगोदर आली आणि गेली. तर या वैदिक थिओलॉजीप्रमाणे ब्राह्मण आणि क्षत्रिय याच दोघांना ॲडमिनिस्ट्रेशन, मग ते मिलिटरी ॲडमिनिस्ट्रेशन असेल, पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा कारकुनी असेल, अधिकार होता. उरलेल्यांना म्हणजे त्याच्यापैकी वैष्णव जे होते त्यांना व्यापाराचा अधिकार होता. उरलेले जे होते शूद्र आणि अतिशूद्र आणि आदिवासी यांना या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठेच जागा नव्हती किंवा त्यांना स्थानही नव्हतं. आणि अजूनपर्यंत असताना आपल्याला फक्त त्यांना स्थान कुठे होतं असं डॉक्युमेंटसुद्धा मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हे आउटक्लासच होते आणि खऱ्या अर्थाने त्यांना आउटक्लास करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यानंतर ती सिस्टम कंटिन्यू व्हावी किंवा झाली तर हे पुन्हा बाहेर राहतील. आणि म्हणून ह्यांना त्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये स्थान असलं पाहिजे, शिक्षणामध्ये स्थान असलं पाहिजे, म्हणून हे आरक्षण त्या ठिकाणी आलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आरक्षण हा काही विकास नाही आहे, आरक्षण हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तेव्हा आरक्षणाकडे बघण्याचा जो आता दृष्टिकोन आलेला आहे तो माझ्या अंदाजानं चुकीचा आला असं मी त्या ठिकाणी म्हणतो. आरक्षण हे डेव्हलपमेंट अशा रीतीने बघितल्या जाते. आरक्षण हे डेव्हलपमेंट नाही. गरिबीतून वर येण्याची प्रक्रिया असं ते बघितलं जातं, पण तशी ती प्रक्रिया नाहीच आहे. बरोबर. ती सामाजिक दृष्ट्या ती बरोबर सगळे बरोबर आणण्याचं सुद्धा नाही मी असं म्हणेन. स्वातंत्र्य मिळाले, त्या स्वातंत्र्यामध्ये सगळ्यांचा सहभाग व्हावा. जात सिस्टमने सहभाग हा फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यापुरताच मर्यादित ठेवला. बरोबर. तो त्यांच्यापुरता मर्यादित नव्हता, तो सार्वत्रिक व्हावा म्हणून असताना हे आरक्षण आलं.